नमस्कार, ग्रोइंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। भरपूर दिवस झाले एकही व्हिडिओ आलेला नाही आहे। त्याचं कारण असं की रुद्रची तब्येत खराब होती, रुद्रला खूप ताप येत होता। रुद्र झाल्यानंतर माझी तब्येत खराब झाली, त्यामुळे मी थोडा ब्रेक घेतला आणि आमचे व्हिडिओ काही आले नाही आहेत। तर आज परत व्हिडिओला सुरुवात करतोय। आता सध्या मी नाश्ता बनवलेला आहे, हे रुद्रला खाऊ घालते। त्यानंतर मला थोडंसं बेडरूममध्ये साफसफाई करायची, फॅनच्या जाळ्या काढायच्यात। तो आजारी होता त्यामुळे म्हटलं की पुन्हा डस्टचा अजून जास्त करायला नको। ओ मोबाईल सोड, हो सा लावायचा आहे। मोबाईलमध्ये हार्मोनियमचा ॲप घेतलाय, तर ते रुद्रला लावायचं आहे, त्याच्यासाठी तो हे करतोय। ठीक आहे चल, आपण आधी पोहे खाऊ आणि मग पुन्हा भेटू। आता पहिल्यांदा मी बेडरूमचं जे फॅन आहे ना त्याचं जाळ्या क्लीन करणार आहे। त्याचं कारण असं की बरेच दिवस झालेले, आता 2-1 आठवडे आजार पण होता आणि ते डस्ट पुन्हा ते काढल्यानंतर अजून डस्ट पसरते म्हणून ते काढलेच नव्हते जाळे। आणि रुद्रला डायपर पण वापरायला सुरुवात केली, तर त्याच्या पण बरोबरीने मी ते खाली शीट पण अंथरली बेडवरती। पण आधी सगळे कपडे जे आहेत तर हॉलमधले बाहेर नेते। त्याचं कारण असं आहे की जर आतमध्ये ठेवले सगळी धूळ त्याच्यावरती बसेल, आणि आत्ता रिसेंटलीच मी सगळे मोठे कपडे जे आहेत अंथरे पांघरायचे ते धुवून काढले होते, म्हणून पहिल्यांदा एक करून सगळं जे आहे बेडरूममधले कपडे जे आहेत ते मेनली बाहेर ठेवते। आणि आता पावसाळा आहे तर ते चिमट्यांचं जे आहे ते सुद्धा आतमध्ये ठेवते, कारण फॅन खाली रुद्रचे कपडे वाळतात म्हणून। तर हे सगळं एक करून आहे, फक्त शीट ठेवते, म्हणजे बेडवरती जास्त धूळ जरी झाली तर ती शीट मला झटकता येईल। तर एक करून हे जे पांघरांचे अंथरायचे कपडे आहेत आणि ते चिमट्यांचं सुद्धा मी बाहेर अडकवून ठेवलं। तर व्हॉइस ओव्हर करते, रुद्राचा आवाज तुम्हाला येत असेल कारण तो खेळतोय आजूबाजूलाच। तो आत्ताची झोपही आता कमी झालेली आहे, त्यामुळं त्याला घेऊनच बरीचशी कामं जी आहेत ते होत राहतात। ही कामं करत असताना सुद्धा त्याची लोडगोड चालूच असते। ते मोबाईल लावलेला स्टँड तोही खेचत होता। तर फॅनच्या जाळ्या काढण्यासाठी मी उशीचं कवर घेतलं, कारण म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण फॅनचं पातं अडकवलं आणि क्लीन म्हणजे बाहेर क्लीन करून घेतलं, बाहेरच्या बाजूने उडलं, तर सगळ्या जाळ्या ज्या आहेत त्याच्यात येतात, म्हणजे आपल्या तोंडावर पण काही उडत नाही जास्त। तर आणि आंघोळही झाली होती, म्हटलं जर डायरेक्ट आपण झाडूने झटकल्या तर ते अजून पुन्हा आंघोळ करावी लागेल, केसांमध्ये वगैरे सगळं उडेल। तर त्यामुळं मी फॅनचं पाते जे आहे तर ते उशीच्या कवर हे केले, कारण कवर येईल्यानंतर लगेच धुता येईल आणि फॅनचे पाते जे आहेत तर ते तसे व्यवस्थित क्लीन होऊन जातात। आणि जास्त धूळ जमा झाली किंवा जाळ्या जर तयार झाल्या तर फॅनचं स्पीडसुद्धा आपल्याला कमी होऊन जातो। तर सगळ्यात पहिले आज हे काम पूर्ण करून घेते, कारण बरेच दिवस झाले धूळ जे आहे ते काढायचे पण ते सगळं राहिले। आणि किती म्हटलं घर म्हटलं तर धूळ ही जमा होत राहते, तर आपण टाईम टू टाईम किती वेळ दिला तरीसुद्धा पुन्हा ते काम येतच, कंटिन्युअसली हे काम चालूच राहणार आहे, कधी संपत नाही। त्यामुळं जसा वेळ मिळेल तसं आज फक्त फॅनचे पाते क्लीन करते। त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा किचनमध्ये काय केलं की जी छोटी मांडणी आहे ती लावली, कारण की त्या एका सिंगल मांडणीवरती मी बऱ्याच दिवसांपासून भांडे ठेवले होते, पण इतकी अडचण व्हायला लागलेली। आणि सगळी भांडी जी आहेत तर ती वरतीच आहेत, म्हणजे काही अशी ठेवून दिलेली नाही, स्टोअर केलेली नाही, त्यामुळं तर ते बऱ्याचसं जे काही भांडे पसारा होता, त्यामुळं पुन्हा एकदा ती छोटी मांडणी लावली आहे। आता बघूया त्या मांडणीला कधी वरती हँग करणं होते, खूप दिवसांपासून चाललं आहे। तर जाळ्या काढून झाल्यानंतर मग मी ती शीट काढली आणि ती झटकली। त्यानंतर मग त्याच्यावरती ती झटकून अंथरल्यावरती पुन्हा मग त्याच्यावरती बेडशीट अंथरणार आहे। तर हे सगळं करत असताना रुद्र येत होता, पुन्हा त्याला बाजूला करत ते कसं तरी केलं। आजी आहे तरीसुद्धा काय पाहिजे तुला, कसा ओरडतोय बघा। मी आता व्हॉइस ओव्हर करते तर माझं लक्ष त्याच्याकडे नाही आहे, म्हणून तो अटेन्शन मिळवण्यासाठी असं मध्ये ओरडतोय। तर हे झटकून घेतलं, म्हणजे बेडवरती सुद्धा ते काही जाळ्या जास्त पडल्या नाहीत त्यामुळे।
बेडशीट अंथरणारच रुद्रमध्ये आलेला, मग त्याला कसं तरी बाजूला केलं, तो उचलून घे म्हणत होता. मग बेडशीटवर अंतरायला घेतलं. त्याला वरती बेडवर चढायचं असतं. सध्या त्याला बेडवर चढणे आणि उतरणे हे सध्या सारखा त्याचा उद्योग चालू असतो. त्याला स्वतःला पूर्ण येत नाही, पण कॉन्फिडन्स खूप असतो, म्हणजे अंग पूर्ण सोडून देतो. आपल्याला त्याला पकडत राहावं लागतं, भीती वाटते पडण्याची. वरती घेण्यासाठी त्याचं तेवढंच चालू असतं आणि खाली उतरण्यासाठी तेच चालू असतं. तर हेच डेली रुटीनमध्ये तर बराचसा टाईम या गोष्टींमध्येच जातो. घरातील कामं जी आहेत ती फार कमी होतात, पण ही बाकीची गोष्टी जास्त चालू राहतात. रुद्राच्या मागे पळणं असं. आता तो चालायला लागला तेव्हापासून अजिबात एकही क्षण असं खाली बसतच नाही. जेवढा झोपेल तोपर्यंतच शांत. आणि इतर वेळेस पूर्ण वेळ तो जो आहे तर एकतर बेडरूम ते हॉल त्याचं लेफ्ट राईट चालू राहतं कंटिन्युअसली. मी एकदा काम करत असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला. म्हटलं तो तिकडे जाणार नाही, म्हणजे काय करतोय त्याची भीती नाही राहणार. पण तरीसुद्धा तो हट्ट करून तर त्याने दरवाजा उघडायलाच लावला. बेडशीट अंथरतानाच तो चिडचिड करायला लागला, म्हणून मग मी त्याला बेडवरती बसवलं. पण तो काय तिथे स्थिर बसत नाही, त्यामुळे थोडी भीतीच वाटते, कारण तो लगेच उतरायला बघतो. त्याच्या हातातमध्ये नेहमी खेळण्या असतात. दोन्ही हात बिझी असतात आणि त्यातून त्याला बाकीची ॲक्टिव्हिटी पण करायची असतात. तर त्याला पहिले खाली उतरवलं, बेडशीट पूर्ण अंथरून वगैरे घेतलं आणि बेडवर मधले जे काही अंतऱ्या पांघराचे कपडे होते ते पुन्हा एकदा इकडे आणून ठेवते, म्हणजे बेडचं काम झालं. कारण मी झाडून पण घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मला किचनमध्ये पण काम आहेत, स्वयंपाक वगैरे बाकी आहे. पण बाकीचं क्लिनिंग केलेलं होतं, त्यामुळं मग आता फक्त स्वयंपाकच राहिलं आहे. त्यामुळं मग बेडचं आज म्हटलं पहिले आवरून घेऊया. रोज आपण कितीही म्हटलं तरी काय होतं की काही कामं जी आहे ती मागे पडतातच. आणि ज्यावेळेस घरात लहान मुलं असेल त्यावेळेस थोडंसं तुम्हाला कामाला उशीर होतं. म्हणजे तुम्ही किती प्रयत्न करा, पहिल्या ज्या ह्याच्यामध्ये आपण कामं करतो त्या फ्लोमध्ये कामं होत नाही, कारण की त्यांच्या कलेने आपल्याला कामं करावी लागतात. ते सतत काही ना काही त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालू राहतात. त्यामुळं बऱ्याच दिवसापासून फॅनच्या जाळ्या काढायच्या होत्या. मी मध्ये काचा ज्या आहेत त्या विंडोच्या त्या पुसून घेतलेल्या होत्या, पण एका दिवशी एकच काम करणं शक्य होतं. आणि त्यानंतर दुपारनंतर क्लासला जायचं असतं आणि त्याची रुद्रची दुपारची झोपही कमी झाली, तर त्याला घेऊन असं काही कामं करायचे म्हटल्यावर थोडंसं आणखी जास्त वेळ लागतो. त्यामुळं मी एका दिवशी एकच काम कोणतेही करते. कामांना उशीर झाला तरी काय होत नाही, कारण की शेवटी ही कामं आपली कंटिन्युअसली चालूच राहणार आहेत. त्यामुळे ठीक आहे, होतच राहते. आणि बेडरूम आवडल्यानंतर मी किचनमध्ये आले. ताप येत होता, तर ताप हा म्हणजे उतरत नव्हता, म्हणून त्याला खूप वेगवेगळी तापाची औषधं झालेली, आधीची तापाची औषधं आणि नंतर पुन्हा डॉक्टरने चेंज करून दिलेली. त्यानंतर खोकल्याची, त्यानंतर त्याला माऊथ इन्फेक्शन होतं त्याची, अशी बरीचशी औषधं आहेत. ती सगळी अजूनही टेबलवरच ठेवलेली आहेत. आता फक्त त्याला टॉनिक द्यायचं आहे. तर मग मी ती सगळी औषधं जी आहेत तर ती एक एक करून आणते आणि ते त्याच्या ड्रॉवरमध्ये व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवते. त्यानंतर मग मी तुम्हाला किचन टूर दाखवते. इथे रुद्राची वेगवेगळी औषधं आहेत. त्याच्यामध्ये काही खोकल्याची आहेत, तापाची वेगवेगळी आहेत, बदलून दिलेली आहेत. त्याच्या आधी त्याला उलट्या झालेल्या त्याची काही औषधं आहेत. तर ती सगळी औषधं तर त्याच्या ड्रॉवरमध्ये नेऊन ठेवते. बऱ्याचशा औषधाच्या बाटल्या झालेल्या आहेत. एक औषध तर संपून गेलं, इतक्या वेळा द्यावं लागलं. औषधं जी आहेत तर ती इतकी झालेली ना की तापाची सुद्धा 2-3 प्रकारची औषधं झाली आहेत. त्यानंतर त्याला ताप येऊन गेल्यानंतर खोकला येत होता, म्हणून ते खोकल्याची वेगळी, असं खोकल्याची 2 औषधं होती. आणि त्याचबरोबरीने त्याला माऊथ इन्फेक्शन होतं, तर त्याच्यासाठी वेगळं औषध, B12चं औषध चालू केलेलं डॉक्टरांनी. ते कारण हे सेकंड टाईम इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळं. तर हे सगळं ड्रॉवरमध्ये व्यवस्थित त्याचे जे सगळे औषधं आहेत पूर्ण ड्रॉवर भरून गेलं. हे जे गाजर दिसते तुम्हाला ते एका रुद्रच्या ड्रेससोबत मिळालं होतं. 1 मिनिट ते असं फिंगरमध्ये घालून तुम्ही मुलांना खेळवू शकता. तर मी किचनमध्ये आले त्यानंतर सगळं आवरून झाल्यानंतर ड्रॉवर वगैरे. तर ही छोटी मांडणी जी आहे मी बऱ्याच दिवसांपासून मी बाजूला ठेवली होती बेडरूममध्ये, कारण की रुद्र येतो तिथे हात लावतो आणि ते लोखंडाचं आहे तर ते लागेल म्हणून मी बाजूला ठेवलेलं. पण इतकं पसारा होत होता एकाच मांडणीमध्ये सगळं मॅनेज करायला, तर त्यामुळं मग मी पुन्हा एकदा ती मांडणी आणली आहे. आता माझ्याकडे काचेच्या सुद्धा बऱ्याच भरण्या आहेत, ज्याच्यामध्ये मी मसाल्याचे जे काही पदार्थ आहेत ते साठवून ठेवते. त्यानंतर सगळ्यात खाली मी काय केलेलं आहे की दोन्ही पिठाचे, म्हणजे आम्ही बाजरी आणि गहू, त्यानंतर तांदळाचा डबा हे ठेवलेत आणि वरती आपले जे
शेंगदाणे, डाळी वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे. इथे वरती कॅलेंडर अडकवले, पाठीमागे पतंग दिसते, ती आणली होती संक्रांतीला. वरच्या छोट्या ज्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ वगैरे सगळं ठेवलेलं होतं. त्यानंतर काही कडधान्य आहेत ते थोड्या मोठ्या साईजच्या याच्यामध्ये कडधान्य ठेवलेले आहेत. आता ही जी मोठी मांडणी आहे याच्यामध्ये वरती लोणचं, पापड वगैरे ते साठवलं आहे. खाली जे एक्स्ट्राचे डबे आहेत, ग्लास, त्यानंतर कप वगैरे, तांब्या, हे सगळं ठेवलेलं आहे. आणि त्याच्याखाली ही जी इलेक्ट्रिक केटल आहे, कारण की याचं कनेक्शन म्हणजे लाईटचं तिथेच आहे म्हणून म्हटलं इथे ठेवायला बरी पडेल. रुद्रसाठी अंजीर आणले, त्याला हिमोग्लोबिन कमी सांगितलं आहे. आणि ह्या रुद्राच्या बाटल्या आहेत, पण बाटल्याने तो पाणीसुद्धा पित नाही. म्हणजे दूध त्याला मी पाजतच नाही वरचं जास्त, पण हे पाणीसुद्धा तो घेत नाही. तर तो पाणी पिईल म्हणून ते आणलं होतं. खाली मसाल्याचे डबा आहे, अख्खे मसाले वेगळे ठेवलेले आहे. आणि आपले जे नॉर्मली आपण चटणी वगैरे, हळद वगैरे वापरतो ते मसाले. त्यानंतर आम्हाला पाणी साठवून ठेवावं लागतं, कारण की ते दिवसाआड पाणी. तर फ्रीजवरचं जर आवरायचं राहिलं, फ्रीजवरती बराच पसारा जो आहे तर तो आलेला आहे. किचन ओटाही थोडा लहान आहे, पण त्याच्यात थोडं लिमिटेड सामान ठेवलं आहे. तर हे आहे आमचं छोटंसं किचन. आणि त्याच्यात जास्तीत जास्त सामान असल्यामुळं कसं तरी त्याला ऑर्गनाईज करायला लागतं. खाली थोडेसे कंपार्टमेंट्स आहेत, पण त्याच्यात फक्त डबे बसू शकतात, असं वेगळे ड्रॉवर्स वगैरे नाही आहेत. तर हे होतं माझं छोटंसं किचन, जे मी माझ्या पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आणखी त्याच्यात बरेचसे बदल करायचे राहिलेत. जेव्हा पुन्हा नवीन काहीतरी चेंज करेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. तर खूप दिवसांनी हा व्हिडिओ मी घेऊन आले, कारण की बरेच दिवस घरात आजारपण होतं म्हणून. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.